यासाठी लागणारं साहित्य पाहूया। त्यासाठी 30 गेज वायर, क्रिस्टल लागेल, असे 2 क्रिस्टल लागतील। मी ग्रीन कलर घेतला आहे, मी तुम्हाला आवडीचा दुसराही कलर घेऊ शकता। त्यानंतर छोट्या साईजचे क्रिस्टल्स लागतील, इयरिंग हुक लागेल, आपल्याला हँगिंगसाठी हा हुक लागेल। त्यानंतर जम्परिंग लागेल, काही पर्ल्स लागतील आणि बॉल पिन्स लागेल। तर चला स्टार्ट करूया प्रोसेस। त्यासाठी मी 30 गेजची वायर 3 राऊंड इतकी कट करून घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळे पर्ल्स टाकून घ्यायचे आहेत। हे पर्ल्स किती घ्यायचे ते आपल्या क्रिस्टलच्या साईजवर डिपेंड करतं। अशा प्रकारे सगळे पर्ल्स त्यात वायरमध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला वायरचे दोन्ही टोकं एकत्र करून त्याला ट्विस्ट द्यायचं आहे। अशा प्रकारे त्याला ट्विस्ट द्यायचं आहे। मी ट्विस्ट देण्यासाठी इथे फ्लॅट नोज प्लायरचा वापर करते। फ्लॅट नोज प्लायरने पकडून त्याला 2-3 वेळा ट्विस्ट देऊन घ्यायचा, कारण ते तिथे स्टक झालं पाहिजे, हलायला नको आणि आपला शेप चांगला आला पाहिजे। अशा प्रकारे आपल्या फ्लावरला शेप आला पाहिजे। त्यानंतर एक्सेस वायर सोडून द्यायची आणि जी लॉंग वायर राहिली आहे त्या वायरमध्ये आपल्याला क्रिस्टल टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा क्रिस्टल्स आपल्याला त्या फ्लावरच्या बरोबर सेंटरला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली जी 30 गेज वायर आहे ती बॅक टू फ्रंट या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यामुळे काय होईल, आपला जो क्रिस्टल आहे तो तिथे स्टक होऊन राहील, हलणार नाही आणि आपल्या फ्लावरला चांगला असा एक लूप येईल। अशा प्रकारे आपलं फ्लावर बनवून तयार करायचं आहे। त्यानंतर आपल्याला वायर रॅपिंग प्रोसेस स्टार्ट करायची आहे। या प्रोसेससाठी मी 2-2 ग्रुपचे असे मणी घेतले आहेत। त्या मण्यांना आपल्याला ही वायर रॅपिंग प्रोसेस करायची आहे। ही प्रोसेस करताना पुढचा एक मणी घ्यायचा आणि मागचा एक मणी सोडून द्यायचा। असं करत करत पूर्ण फ्लावर भर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। अशा प्रकारे आपला फ्लावर बनून रेडी झाला पाहिजे। असं स्ट्रक्चर आपल्या फ्लावरला आलं पाहिजे। त्यानंतर आपली जी वायर उरते आहे त्या वायरने आपल्याला ती पूर्ण रॅपिंग प्रोसेस झालेली आहे ती तिथेच लॉक करून घ्यायची। अशी बॅक टू फ्रंट आपल्याला ती वायर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपलं फ्लावर बनून तयार होतं। ही खूप सोपी प्रोसेस आहे। 2-2च्या ग्रुपने आपण ही प्रोसेस बनवली आहे। त्यानंतर हा जो इयरिंग हुक घेतला होता त्याला आपल्याला फ्लॅट नोज प्लायरचा वापर करून काही अशा प्रकारचा शेप देऊन घ्यायचा आहे। हा लूप आपल्याला फ्लावरच्या बॅक साईडला ठेवून त्याला हँगिंगसाठी रेडी करायचा आहे। या प्रकारे आपल्याला तो लूप फ्लावरच्या बॅक साईडला ठेवायचा आहे। आपल्या फ्लावरची डिझाईन ही अशी असेल, त्यामुळे हा लूप बॅक साईडला येईल आणि जी रॅपिंग प्रोसेस असेल ती फ्रंटला येईल। बॅक साईडने अशा प्रकारे आपल्याला त्याला रॅप करून घ्यायचं आहे आणि खाली असे लॉरियल्स लावायचे आहेत। तर मी हे बॅक साईडला ठेवून घेते। ठेवताना एक लक्षात ठेवायचं की आपला लूपची पोझिशन ही करेक्ट असली पाहिजे, आपलं फ्लावरही करेक्ट असलं पाहिजे। असं नको व्हायला की आपल्या फ्लावरची आपण फ्रंट साईडलाच लूप लावतोय, असं करायचं नाही। तर आपल्या बॅक साईडला ते लूप लावून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला ते लूप तिथे हँग करायचं आहे। हे हँग करताना आपली जी एक्सेस वायर सोडली आहे ती एक्सेस वायर त्या स्प्रिंग आणि बीड्सच्या मध्ये त्याला राऊंड करून
पॅक करून घ्यायची आहे आणि जी एक्सेस वायर आहे तिला डबल रॅपिंगने आपण लॉक करणार आहोत. इथे थोडी जागा करून घेते मी. तिथे जागा नसेल तर जागा करून घ्या, असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे जे हुक आहे ते आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं ही हुक आपण इथे लॉक करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला जी आपली लॉंग वायर उरली आहे त्या वायरने आपल्याला डबल रॅपिंग प्रोसेस करायची आहे. मेथड आपण जशी फर्स्ट टाइम केली होती तशी सेम आपल्याला आत्ता करायची आहे. आणि जो आपला बॅगचा जो आपण हँगिंग सोडला आहे त्या हँगिंगला आपल्याला रॅप करत जायचं आहे. या पद्धतीने पॅक आणि 2-2चे ग्रुप करून आपल्याला ही प्रोसेस तयार करायची आहे. बॅक साईड आपली ही अशी असेल, जेणेकरून आपलं जे हँगिंग आहे ते फिट होऊन जाईल. ही अशी प्रोसेस आपली बॅक साईडची असेल. त्यानंतर आपल्याला जम्परिंग घ्यायची आहे. त्या जम्परिंगमध्ये आपण हँगिंग प्रोसेस करणार आहोत. एक बॉल पेन घेऊन तिला बरोबर मध्यभागी अशी कट करून घ्यायची आणि त्यात आपले जे छोट्या आकारचे जे क्रिस्टल्स घेतले होते ते क्रिस्टल्स टाकून एक लॉरियल्स असा बनवून घ्यायचा आहे. तर या प्रकारे क्रिस्टल टाकून राऊंड नोज प्लायरमध्ये तो पकडून त्याला एक लॉरियल्स असा आपण बनवून घेणार आहोत. मी इथे फ्लॅट नोज प्लायरचा वापर करते, तुम्ही हातानेही करू शकता. फ्लॅट नोज प्लायरचा वापर केल्याने आपलं फिनिशिंग ही परफेक्ट येते. त्यानंतर उरलेली जी वायर आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही क्रिस्टल्स त्या बॉल पिन्समध्ये तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले एक लॉरियल्स तयार करून झाली आहे. सेम प्रोसेसने आपल्याला दुसरी लॉरियल्स सुद्धा तयार करायची आहे. अशा 2 लॉरियल्स तयार झाल्यानंतर आपल्याला या लॉरियल जम्परिंगमध्ये घालून घ्यायच्या आहेत. आपल्याला या दोन्ही लॉरियल्स जम्परिंगमध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि हे जम्परिंग आपली जी इयरिंग आहे तिला आपण डबल रॅपिंग प्रोसेस केलेली आहे. त्या डबल रॅपिंग प्रोसेसमध्ये जी वायर बॅक साईडला आली आहे त्या बॅक साईडच्या वायरला आपल्याला ती लॉक करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे याला लॉक करून घेतले आणि ही आपली इयरिंग्स तयार. अशी झटपट आणि 5 मिनिटात बनणारी आपली इयरिंग आहे. ही इयरिंग तुम्ही ॲज अ बुगडी किंवा इयरिंग म्हणूनही यूज करू शकता. कोणत्याही साडीवर, ड्रेसवर, कशावरही मॅच होऊन जाईल. ग्रीन कलर हा वेस्टर्न असो किंवा ट्रॅडिशनल दोन्हीवरही मॅच होऊन जातो.